नमस्कार. आज आपण बोलणार आहोत त्या चिमुकल्यांबद्दल जे साधारण 2 ते 3 महिन्यांचे आहेत. हा एक असा काळ असतो ना, जेव्हा बाळ थोडं जास्त जागं राहायला लागतं. हो. आणि नुसतं जागं नाही तर आजूबाजूला बघायला लागतं, प्रतिसाद द्यायला लागतं. अगदी. असं वाटतं जणू ते आता म्हणतंय, आई मी तुला ओळखतो. तर आज आपण याच टप्प्यावर म्हणजे बाळाचा 2-3 महिन्यांचा विकास, महत्वाचे टप्पे यावर बोलूया. आपल्याकडे जी माहिती आहे त्यातून महत्वाचे मुद्दे समजून घेऊया. नक्कीच. म्हणजे आपला उद्देश काय आहे की या वयात महत्वाचे टप्पे कोणते, काय नॉर्मल आहे आणि पालक म्हणून आपण काय करू शकतो हे समजून घेणं महत्वाचं आहे. बरोबर. सुरुवात करूया दृष्टीसंपर्कापासून. म्हणजे आय कॉन्टॅक्ट. अगदी क्षणभर काय होईना पण बाळ आपल्या डोळ्यात डोळे घालून बघतं. हो, आणि तो क्षण खरंच खूप खास असतो. अगदी. एका आईने सांगितलं होतं की स्तनपान करताना तिची बाळ पहिल्यांदा थांबली, तिच्या डोळ्यात पाहिलं आणि हसली. तो क्षण म्हणजे विसरता येत नाही. आणि हा दृष्टीसंपर्क खूप महत्वाचा आहे बरं का, कारण हा संवादाचा पाया आहे, जोडले जाण्याचा. यातूनच बाळाला सुरक्षित वाटतं. आणि ह्याच दृष्टीसंपर्कातून पुढचा टप्पा येतो तो म्हणजे सामाजिक स्मितहास्य. हो, ते रिफ्लेक्स हसू नाही तर खरं खरं हसू, आपल्याला बघून दिलेलं. अगदी जसं तुम्ही म्हणालात तसं सकाळी तुम्ही काहीतरी म्हटल्यावर बाळाने हसून प्रतिसाद देणं. तो प्रतिसाद मिळाला की सगळा थकवा जातो. खरंय. हे स्मितहास्य म्हणजे काय आहे ना, बाळाच्या भावनिक आणि सामाजिक विकासाचा मोठा टप्पा आहे. म्हणजे ते आता भावना ओळखायला शिकतंय, प्रतिक्रिया देतंय. आणि याच वेळी ते वेगवेगळे आवाज पण काढायला लागतात ना. हो, त्याला कुईंग म्हणतात. ऊ, आ, ए असे स्वर. कधी कधी आपण बोलत असतो आणि मध्येच ते ऊ करतात. किती गंमत वाटते. अगदी. हे म्हणजे भाषेच्या विकासाची अगदी पहिली पायरी आहे. बाळ स्वतःच्या आवाजाचा प्रयोग करतंय. अच्छा, जीभ तोंड यांच्या हालचाली शिकताय. आणि आवाजाबद्दल बोलतोच आहोत तर अजून एक गोष्ट, आवाजाच्या दिशेने मान वळवणे. हो, हे तर लगेच लक्षात येतं. ओळखीचा आवाज, खास करून आईचा आला की बाळ लगेच तिकडे मान वळवतं. किंवा खेळण्याचा जरी आवाज आला तरी बघतं. बरोबर. यातून दिसतं की बाळाची ऐकण्याची क्षमता विकसित होते. आवाजाचा स्रोत ओळखायला शिकताय ते. परिसर आणि त्यातल्या गोष्टींमधला संबंध जोडायला लागतोय. आणि याच निरीक्षणातून पुढचा टप्पा पण येतो ना, चेहरे आणि हावभाव ओळखणे. अगदी. बाळ जास्त वेळ चेहऱ्यांकडे बघायला लागतं. डोळे, तोंड यांच्याकडे लक्ष देतं. आणि कधी नक्कल पण करतात. म्हणजे आपण भुवया उंचावल्या तर तेही प्रयत्न करतात. हो, हे खूप इंटरेस्टिंग आहे. कारण यातून त्यांची निरीक्षण क्षमता दिसते आणि थोडीशी सहानुभूतीची म्हणजे एम्पथीची सुरुवात पण दिसते. अच्छा. हे मिरर न्यूरॉन्समुळे होतं असं म्हणतात. ते बघून शिकतात. हे सगळे टप्पे मिळून बाळाच्या सामाजिक, भावनिक आणि संज्ञानात्मक विकासाचा पाया रचतात. म्हणजे हे जे बदल दिसतायत ते वरवर साधे वाटले तरी खूप महत्वाचे आहेत. मग पालकांनी काय करावं या विकासाला मदत करण्यासाठी? काही टिप्स? हो, नक्कीच. काही साध्या गोष्टी आहेत. एक म्हणजे बाळाशी बोलताना, खेळताना त्याच्या डोळ्यात बघा, हळू प्रेमळ आवाजात बोला. बाळ हसलं की तुम्ही पण हसा, मनापासून. मग ते जे आवाज काढतं त्याची नक्कल करा, प्रतिसाद द्या. म्हणजे त्यांना कळेल की आपण ऐकतोय. अगदी. संवादाला प्रोत्साहन मिळेल. घरात शांत संगीत लावा, अंगाई गीत म्हणा. आणि बाळ जागं असताना, खेळण्याच्या मूडमध्ये असताना त्याला थोडी रंगीत किंवा हाय कॉन्ट्रास्ट खेळणी, पुस्तकं दाखवा. हे नक्कीच करता येईल. पण हेही लक्षात ठेवायला हवं की प्रत्येक बाळाला थोडी स्पेस पण हवी असते, नाही का? सतत काहीतरी नको. अगदी बरोबर मुद्दा. कधीकधी त्यांना शांतता हवी असते. आणि याचमुळे काही वेळा पालकांना चिंता पण वाटते. हो, जसं की अजून माझं बाळ हसत नाहीये इतरांना बघून, किंवा मी बोलताना ते दुसरीकडेच बघतं. या चिंता स्वाभाविक आहेत. पहिलं म्हणजे हसण्याबद्दल. काही बाळं लवकर हसतात, 8 आठवड्यात. काही 12 आठवड्यांपर्यंत वेळ घेतात. अच्छा. त्यामुळे थोडं धीर धरायला हवा. बाळ डोळ्यात बघत असेल, आवाज काढत असेल तर ते विकासाच्या मार्गावर आहे. आणि ते दुसरीकडे बघण्याचं काय? ते तर खूपच कॉमन आहे. बाळं पटकन ओव्हर स्टिम्युलेटेड होतात, थकतात. दुसरीकडे बघणं म्हणजे त्यांना ब्रेक हवाय. अच्छा, म्हणजे तो त्यांचा संवाद थांबवण्याचा मार्ग आहे. हो, त्याला नकारात्मक अर्थाने घेऊ नये. हे ऐकून नक्कीच पालकांना थोडं बरं वाटलं असेल. तर आज आपण 2 ते 3 महिन्यांच्या बाळाच्या विकासातले महत्वाचे टप्पे पाहिले. दृष्टीसंपर्क, सामाजिक हसू, आवाज काढणं, आवाजाला प्रतिसाद देणं आणि चेहरे ओळखायला सुरुवात करणं. आणि या टप्प्यांना हळूवारपणे कसं प्रोत्साहन द्यायचं हेही पाहिलं.
हे टप्पे समजून घेतले की पालकांना बाळाच्या गरजा कळतात, त्याचा संवादाचा प्रयत्न कळतो. आणि नातं अधिक घट्ट होतं. अगदी. आणि सर्वात महत्त्वाचं, प्रत्येक बाळ वेगळं आहे, त्याचा वेग वेगळा आहे, हे लक्षात ठेवणं. बरोबर. हे विकासाचे टप्पे तर फक्त सुरुवात आहे. प्रत्येक बाळ आपल्या गतीने शिकतं. पण जसं जसं ते मोठं होईल तसं तसं अजून कोणती नवीन गमतीशीर कौशल्य ते शिकेल हे बघणं किती उत्सुकतेचं असेल, नाही का? जरा विचार करण्यासारखा मुद्दा आहे.